प्रथम सगळ्यांचे मी मनापासून आभार ऑडिओ नाहीत की टीम, तहसीलदार साहेब, म्युन्सिपाल्टीची सगळी मंडळी वेळेत इथं आली आणि एक अत्यंत दुर्दैवी शॉर्ट सर्किट होऊन जी आग लागली होती ती विझवण्यात आलेली आहे. जे जे पेशंट त्या बाजूला होते त्यांना ऑलरेडी इथून योग्य स्थळी बाहेर काढलेलं आहे आणि इतरही पेशंटला बाहेर काढण्याचं काम योग्य प्रकारे झालेलं आहे. आता असा कुठलाही पेशंट इथे आत राहिलेला नाही आहे ज्याला काही इजा होऊ शकते. आग आटोक्यात आहे आणि कोणालाही काही झालेलं नाही आहे. दुर्दैवाने हे झालं. आता इलेक्ट्रिशियन आणि ती सगळी मंडळी जी आहेत ती याची कारणं शोधून काढतील आणि ती निष्कर्ल्यानंतरच पुन्हा पेशंटला ॲडमिट करण्याची प्रक्रिया सुरू होईल. गंभीर पेशंटला कोणती काही जास्त गंभीर वगैरे झाल्याचे असं काही? कोणालाही गंभीर इजा झालेली नाही, कोणालाही इजासुद्धा झालेली नाही. सर्व पेशंटना वेळेत बाहेर काढलं गेलेलं आहे आणि योग्य स्थळी त्यांना हलवले. हो पाठी घ्या की थोडं कंटिन्युअस आज काय झालं आहे, उष्णता वाढल्यामुळे कंटिन्युअस AC चालू आहे आणि त्या कुठल्या तरी एका ACला पहिल्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असं मला कळतं आहे. पण त्याची आता शोध करावा लागेल कशामुळे आग लागली. सर ICUचे पेशंट कुठे शिफ्ट केले? ICUचे पेशंट ऑलरेडी बाहेर काढून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेले आहेत. एकूण किती पेशंट होते आतमध्ये? एकूण किती पेशंट शिफ्ट केलं? एकूण किती पेशंट शिफ्ट किती पेशंट होते? एकूण किती पेशंट शिफ्ट केलं? मॅडमला बोला जरा. हो डेटा देत आहे.